नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नारळ हे सनातन धर्मातील सर्वात शुद्ध आणि पवित्र फळ मानलं जातं. या फळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश वास करतात असं म्हणतात. काही पौराणिक ग्रंथांमध्ये नारळ हे लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं गेलं आहे. प्रत्येक पूजेमध्ये, शुभ कार्यामध्ये नारळाचा उपयोग सुख समृद्धीसाठी केला जातो. हिंदू धर्माशी संबंधित वैदिक आणि दैवी कार्य हे नारळाशिवाय अपूर्ण मानलं जातं. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ फोडण्याची आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जुनीच परंपरा आहे. हे नारळ फळ खूप शुभ आणि पवित्र मानलं गेलं आहे. हिंदू पौराणिक ग्रंथानुसार विश्वाच्या निर्मितीनंतर विष्णूने पृथ्वीवर अवतरताना लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू आपल्यासोबत आणले होते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास करतात. आणि नारळावर बनलेल्या 3 डोळ्यांची तुलना भगवान शिवांच्या त्रिनेत्राशी देखील केली जाते. आणि त्यामुळेच नारळ हा अतिशय शुभ मानून त्याचा प्रत्येक शुभ कार्यामध्ये उपयोग केला जातो. देवी पुराणात नारळ हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि म्हणूनच त्याला श्रीफळ देखील म्हटलं जातं. आणि अशा या श्रीफळाचे म्हणजेच नारळाचे अनेक उपाय देखील केले जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. या जो नारळ आहे हे श्रीफळ आहे, तर ते सोमवती अमावस्येला तुम्हाला एका ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुमच्या घरावरची जी सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा आहेत किंवा कोणतेही दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होईल. आता हे जे नारळ आहे तर ते कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कशा प्रकारे उपाय करायचा आहे याविषयी मी माहिती पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. प्रत्येक कुटुंबामध्ये, घरामध्ये काही ना काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा या असतातच आणि मग त्या दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो. परंतु जर काही विशिष्ट तिथींना काही उपाय, सेवा जर केल्या तर आपल्यावरची ही सर्व संकट, अडचणी दूर होण्यास मदत होते. आणि म्हणूनच आज आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी एक नारळ, ज्यालाच आपण श्रीफळ म्हणतो, तर त्याचा उपाय करायचा आहे. तर हे श्रीफळ खरेदी करत असताना सालीसह, म्हणजे ज्याची साल काढलेला नसेल, त्याचबरोबर पाण्याचा नारळ आपल्याला खरेदी करून आणायचा आहे. तुम्ही सोमवती अमावस्येच्या अगोदर आणला असेल तरी देखील चालेल. आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला नारळाचा उपाय करायचा आहे. तर त्याचप्रमाणे तुम्हाला हे नारळ खरेदी करायचे आहेत. या नारळासोबतच 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील आपल्याला लागणार आहे. सुपारी घेताना आपल्याला पूजेसाठी जी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे. जी खाण्यासाठी वापरतात किंवा अगोदर वापरलेली असेल, किडलेली, तुटलेली जर सुपारी असेल तर ती चालणार नाही. तर पूजेसाठी जी वापरण्यात येते तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे. सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं. आणि म्हणूनच या आपल्यावरची सर्व विघ्न दूर करण्यासाठी, तसेच 1 रुपयाचं नाणं म्हणजेच लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून आपल्याला या वस्तू घ्यायच्या आहेत. आता उपाय करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी सकाळी उपाय करू शकता किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. तर हा जो नारळ आहे, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, ही आपल्याला देवघरासमोर एका ताटामध्ये ठेवायची आहे. ज्या ठिकाणी आपल्या कुलदेवतेचं आपण पूजन केलेलं आहे किंवा माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी प्रतिमा, फोटो, मूर्ती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि नारळ आहे तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा देखील लागणार आहे. जर तुमच्याकडे लाल कलाव्याचा धागा नसेल तर मग तुम्ही कोणताही धागा घेऊन त्याला कुंकवानं लाल करायचा आहे. आणि हा जो धागा आहे तर तो आपल्याला नारळाला बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ज्या 3 वस्तू ज्या घेतलेल्या आहेत तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. ज्याप्रमाणे लक्ष्मी मातेची पूजा करतो तर त्याप्रमाणे करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, धूपदीप दाखवायचं आहे. त्यानंतर आपली जी कुलदेवता असेल तर तिचं 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा सुक्तमचं पठण करायचं आहे. सोमवती अमावस्ये दिवशी आपण उपाय करतोय, त्याच्यामुळे भगवान भोलेनाथांचं देखील नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. दुसरा जो दिवस येतोय तर तो दिवस आहे मंगळवारचा. मंगळवार हा लक्ष्मी मातेला समर्पित वार आहे आणि त्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या श्रीफळाची, 1 रुपयाच्या नाण्याची आणि हे जे सुपारी आहे तर त्याची पूजा करायची आहे. पुन्हा एकदा धूपदीप दाखवायचा आहे आणि एक लाल रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या बांधायच्या आहेत. या नारळासोबतच आपल्याला 11 अखंड अक्षता देखील ठेवायच्या आहेत आणि याची एक पोटली तयार करून आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या वरच्या बाजूला चौकटीच्या आतल्या
आतल्या बाजूला ही पोटली बांधायची आहे. आता तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा जो मी उपाय सांगितलेला आहे अशाच प्रकारे हा जो नारळ आहे तर त्या ठिकाणी बांधायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जर जात असेल तर मग अशाच प्रकारचं एक श्रीफळ, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घेऊन तुम्हाला तुमच्या जो तिजोरी आहे, ज्या ठिकाणी तुम्ही घरातील पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर या सोमवती अमावस्येच्या दिवशी आता हा जो उपाय सांगितलेला आहे तर तो आपल्या घरामध्ये पैसा अडका टिकावा किंवा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे तर तो दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी हा उपाय आहे. त्यानंतर पुन्हा एकदा एक नारळ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला 7 वेळा हा नारळ, एकच नारळ आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरटा आहे तर त्याच्यावरून देखील तुम्हाला बाहेरच्या बाजूनं हा नारळ फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घरापासून दूर अंतरावरती नेऊन हा नारळ फोडून टाकायचा आहे. असा जो उपाय आहे तर तुम्हाला फक्त एक अमावस्या करून चालणार नाही तर दर अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा घरात यायचं आहे. पुन्हा एकदा एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत आणि हा जो हातामध्ये घ्यायचा आहे आणि ह्या ज्या भीमसेनी कापराच्या वड्या आहेत तर त्या नारळावरतीच पेटवायच्या आहेत. आता हा उपाय कुटुंबातील कोणताही सदस्य करू शकतो आणि संपूर्ण घरामध्ये हा जो नारळ आहे भीमसेनी कापराच्या वड्यांसह तो फिरवायचा आहे. यामध्ये तुम्ही आणखीन भीमसेनी कापराच्या वड्या टाकू शकता आणि संपूर्ण घरामध्ये आपल्या ज्या ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जाणवते तर त्या ठिकाणी हा नारळ, हे श्रीफळ फिरवायचं आहे. घराच्या बाहेर आणून घराच्या प्रवेशद्वारावरून देखील आपल्याला हे जे भीमसेनी कापूर आणि नारळ आहे तर ते फिरवायचं आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो फोडायचा आहे आणि त्याचे तुकडे घराच्या बाहेरच्या बाजूला फेकून द्यायचे आहेत. जर तुम्हाला हा जर नारळ फोडायचा नसेल तर तुम्ही हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा दूर अंतरावरती नेऊन हा फेकून देऊ शकता. दर अमावस्येला नारळ फोडला जातो, म्हणजेच वाढवला जातो, कारण आपलं जे घर आहे किंवा आपला जर उद्योगधंदा असेल तर त्याला वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी, म्हणजेच संरक्षण करण्यासाठी पूर्वीपासून चालत आलेली ही एक प्रथा आहे. त्याचबरोबर हा एक उतारा असून कुलदेवता किंवा स्थानदेवतेचे स्मरण करून हा नारळ रूपाने त्यांना भोग म्हणून अर्पण केला जातो, ज्यामुळं आपल्या घरातील इडापिडा दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील टिकून राहते. अनेक जण अमावस्येला घराबाहेर किंवा आपले जे चौकट आहे तर चौकटीच्या बाहेर नारळ फोडतात, जेणेकरून आपल्या वास्तूतील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते. तसेच आपली जागा सांभाळणाऱ्या शक्तीला, म्हणजेच आपली जी स्थानदेवता आहे तर तिला संतुष्ट करण्यासाठी आणि त्याचं संरक्षण मिळवण्यासाठी देखील हा नारळ फोडला जातो. नारळ हे पूर्ण फळ मानलं जातं आणि त्यामुळं आपल्या कुटुंबाला, घराला लागलेली नजर किंवा वाईट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी या नारळाचा बळी दिला जातो. नारळाचे कठीण कवच जे आहे तर ते मानवी अहंकाराचं प्रतीक आहे, जे तोडणं म्हणजेच अहंकार आणि नकारात्मकता नष्ट करण्यासारखं आहे. अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि अशा वेळी नारळ फोडून घरातील सदस्यांचे आणि वास्तूचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करणे हा यामागचा एक उद्देश असतो आणि म्हणूनच कोणतीही अमावस्या तिथी असेल तर त्यावेळेला हा नारळ फोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असल्यामुळे या दिवशी तुम्ही कलश स्थापना देखील करू शकता. म्हणजेच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, अखंड 11 अक्षदा, तसेच एक सुपारी ठेवायची आहे आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे आणि तुम्ही दर अमावस्येला हा नारळ बदलायचा आहे. वाहत्या पाण्यामध्ये वरचा नारळ सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही पुढच्या अमावस्येला हा नारळ पुन्हा स्थापन करायचा आहे. असे तुम्ही 11, 21 किंवा तुम्हाला जोपर्यंत होईल तितक्या तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे कलशस्थापना घरामध्ये, देवघरामध्ये करत राहायचं आहे, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर जी काही अडचण असेल, विघ्न असेल, बाधा असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. जरी तुम्हाला कलश स्थापना जरी करणं शक्य होत नसेल तरी एक नारळ घेऊन त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 11 अखंड अक्षदा आणि नारळाला लाल रंगाचा धागा बांधून तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच याची एक पोटली तयार करून नवीन वस्त्रामध्ये ठेवायचे आहे. दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे पूजा करतो तर त्याप्रमाणे या श्रीफळाची देखील पूजा करायची आहे. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी कामासाठी किंवा जात असाल किंवा एखादं काम तुमचं जर पूर्णच होत नसेल तर त्या ठिकाणी जाताना हे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी सोबत ठेवायचे आहे आणि
तिथून आल्यानंतर पुन्हा एकदा या सुपारीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता आणि पुन्हा तुम्हाला या पोटलीमध्ये या नारळासह तुम्हाला ही सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं बांधून ठेवायचं आहे. तर हा उपाय तुम्हाला अमावस्येला करायचा आहे, सोमवती अमावस्येला करायचा आहे. सोमवती अमावस्येला जरी शक्य झाला नाही तरी तुम्ही पौर्णिमेला करू शकता, कोणत्याही शनिवारी करू शकता, गुरुवारी करू शकता किंवा कोणत्याही सोमवारी उपाय केला किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला केला तरी देखील चालेल. अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय केल्यानं तुमच्या कुटुंबामध्ये कितीही अडचण असेल, विघ्न असेल, संकट असेल, आजारपण असेल, एखाद्याचा व्यवहार ठरत नसेल तरी देखील या सर्व संकटातून मात करण्यासाठी हा नारळ तुमच्यासाठी अतिशय प्रभावी ठरणार आहे. नारळाचा उपाय प्रभावी ठरणार आहे आणि उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा. त्याचबरोबर नुसते उपाय करून चालत नाही तर त्याला प्रयत्नांची देखील जोड असायलाच हवी. तर अशा प्रकारे आपण आज सोमवती अमावस्येला कोणत्या ठिकाणी नारळ ठेवायचा आहे, नारळाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.